हाय नमस्कार, मी शार्दुल कदम. आणि मी ओंकार जाधव. आम्ही आता कॅज्युरिना कंट्री साईड रिसॉर्ट भोर इथे आलोय मुक्तमुखची ऑफिस ट्रिप घेऊन आणि खूप सुंदर लोकेशन आहे. म्हणजे आम्ही इथे येतानाच 2 दिवस आधी पाऊस झाला होता, त्यामुळे छान हिरवंगार डोंगर, सुंदर रस्ते. तर पोचताच रस्ता इतका सुंदर होता आणि आल्यानंतर तर खूपच जास्त मजा आली. म्हणजे छोटे-छोटे विलामेंट्स आहेत, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. म्हणजे आम्ही सकाळी आज छोटासा एक ट्रेक करून आलो. अगदी जर इच्छा असेल तर राजगड पण जवळ आहे हो. आणि ते शेजारी बॅकवॉटर आहे. त्यामुळे सुंदर पाण्याचं ठिकाण आहे, आजूबाजूला धुकं आहे आणि खूप मोठं जंगल आहे लिटरली. ॲब्सोल्युटली. आणि सोयीसुद्धा खूप आहे. म्हणजे तुम्हाला खेळण्यासाठीच्या बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत. तिथे इनडोअर गेम्स आहेत, आउटडोअर गेम्स आहेत, स्विमिंग पूल आहेत. आणि जर तुम्हाला सुद्धा तुमच्या बिझी रुटीनमधनं असं कुठेतरी बाहेर जायचं असेल, एक तुम्ही गेटअवे शोधत असाल की जिथे थोडंसं निसर्गासोबत कनेक्ट होता येईल, अशी जागा शोधत असाल तर कदाचित इट कुड बी युअर प्लेस. लिटरली निसर्गाच्या कुशीत येऊन बसलोय असं वाटतंय. म्हणजे आपण पुण्या मुंबईत असताना त्या ट्रॅफिकचा, त्या पोल्युशनचा, कलकलाटाचा खूप कंटाळा आला असतो. हा परफेक्ट रिचार्ज आहे. म्हणजे इथे आल्यानंतर पाणी, ग्रीनरी बघून असं लिटरली प्रफुल्लित व्हायला झालं. एनर्जी 2 लेव्हल्स वर गेलेली आहे. खूप छान वाटतंय. आणि ही एक गेटेड कम्युनिटी असल्यामुळे एक सेफ्टीचं फिलिंग पण आहे आणि खाण्यापिण्याच्या सोयी पण सुंदर आहेत. म्हणजे डिलिशियस जेवण आहे. ॲब्सोल्युटली. तर जर तुम्ही असे कुठल्याही शहरात राहत असाल आणि तुम्हाला पण असं एक काहीतरी वीकेंड गेटअवे हवा असेल तर तरी तुम्ही येऊ शकता. आणि जर तुम्हाला आपलं इथे असं एखादं छोटं घर असावं असं अपेक्षित असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा कॅज्युरिनाचे छोटे-छोटे विला आणि विलामेंट्स आहेत. तर जर तुम्हाला या सगळ्यात इंटरेस्ट असेल तर प्लीज त्यांची वेबसाईट चेक करा. थँक्यू. थँक्यू कॅज्युरिना.